जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 10वा चळाचळ निरूपण नाम श्रीराम समर्थ. गगनासारखे ब्रह्म पोकळ उदंड उंच अंतराळ निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. श्रीराम समर्थ. काय सांगितले? दशक 10वा जगज्योती नाम समास 10वा दिलाय चळाचळ निरूपण नाम. आपल्याला बघायचंय चळ आणि अचळ, म्हणजे जे चळणारा आहे आणि अचळ कोण आहे हे आपल्याला या समासातून पाहायचंय. आज गगनासारखे ब्रह्म पोकळ. ब्रह्म हे कसं आहे हो? आकाशासारखं पोकळ, व्यापक, उदंड, सर्वांपलीकडे खूप उंच, निर्गुण, निर्मळ व निश्चळ असं नेहमी असतं. सदोदित म्हणजे काय? नेहमी. नेहमी कसं आहे? हे जे ब्रह्म आहे हे आकाशासारखं पोकळ. आकाशाला अंत आहे का हो? आपण बघा गाडीवरती चालतो त्यावेळेस आपल्याला समोर आकाश टेकलेलं दिसतं क्षितिजांपर्यंत. आपण जेवढी पुढं गाडी नेऊ तेवढं आकाश पुढं 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 काय होत असतं हो? चालत असतं. आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो का? आकाशापर्यंत गाडीने पोहोचू शकतो का? असं आपल्याला वाटतं की ते आकाश काय आले, जवळ आले. म्हणजे ते काय आहे हो? एवढं काय आहे त्यामध्ये? पोकळी भरलेली आहे. तसं आकाशासारखंच काय आहे? आपलं ब्रह्म आहे. ब्रह्म हे आकाशासारखं पोकळ, व्यापक, सर्वांपलीकडे खूप उंच, निर्गुण, निर्मळ व निश्चळ असं काय असतं? नेहमीच असतं. कारण गगनासारखे ब्रह्म पोकळ. ब्रह्म हे कसं आहे? गगनासारखं पोकळ आहे. उदंड उंच अंतराळ. उंची त्याची किती आहे ब्रह्माची सांगता येते का आपल्याला? पिंड आपल्याला दाखवता येतोय, पण ब्रह्मांड दाखवता येते का हो? मालिकेत आपण पाहिलंय श्रीकृष्ण ज्या वेळेस माती खातात, लहान असताना माती खातात त्यावेळेस यशोदा माय काय करते हो? श्रीकृष्णाला पकडते, माती खाल्ली म्हणून आ करायला सांगते. त्यावेळेस आपल्याला ते दाखवलंय बघा. विशाल असं काय आहे? ते ब्रह्म आहे. ते मालिकेत आपण पाहिलेलं आहे. काय हो? त्या नुसत्या मुखामध्ये किती मोठं ब्रह्म, अशा आकाश गंगा किती आहेत, असे सूर्य किती आहे, असंख्य अशी सूर्यमाळा काय आहे हो? मोठी आहे. असं हे काय आहे? ब्रह्म खूप व्यापक आहे. त्याची गणना आपण करू शकतोय का? नाही करू शकत. कारण सगळीकडे व्यापलेलं आहे ते ब्रह्मांड. त्याला काय नाहीये? अंत नाहीये त्या ब्रह्मांडाला. म्हणजे त्याचा शेवट कुठपर्यंत? म्हणजे आपण त्याची काय करू शकत नाही, तिथपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही हो. संशोधन करतात बघा, रॉकेट पाठवतात सगळे आपल्या अवकाश संशोधनासाठी अनेक उपक्रम राबवतात. मानव अनेक उपक्रम राबवतात, परंतु अजूनपर्यंत आपण पोहोचू शकलोय का हो? पूर्ण आकाशगंगेचा अभ्यास करू शकलोय का? पोहोचू शकलोय का माणूस तिथपर्यंत? नाही. म्हणजे काय हो? हे जे ब्रह्म आहे ह्या आपल्या दृष्टीला दिसतंय त्याच्यापेक्षाही खूप काय आहे? व्यापक असं आहे. त्याचं पोकळी इतकी आहे त्याची, आणि नेहमी आहे. निश्चळ, निर्गुण हे नेहमी आहे. त्यात बदल आहे का हो? आज वेगळं दिसलं ब्रह्म आणि उद्या वेगळं दिसणार आहे असं आहे का? असं मुळीच नाही. म्हणून समर्थांनी लिहून ठेवले, गगनासारखे ब्रह्म पोकळ उदंड उंच अंतराळ निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. त्यास परमात्मा म्हणती आनिक नामे नेनो किती परिते जाणिजे आदी अंती जैसे तैसे. त्यास परमात्मा म्हणती. त्यालाच काय म्हणतात हो? जे ब्रह्म आहे एवढं उदंड आहे, ज्याची गणना आपल्याला करता येऊ शकत नाही, एवढं ते काय आहे? उंच आहे, त्याचे पोकळ आहे, निर्गुण निश्चळ आहे. याच ब्रह्माला परमात्मा असं म्हटलंय समर्थांनी. काय म्हटलंय? त्यास परमात्मा म्हणती आनिक नामे नेनो किती. त्याला आणखी कितीतरी नावे आहेत ना? त्याला आणखी कितीतरी नावे आहेत, पण ते आधी अंती जसंच्या तसं. लक्षात घ्या, आजही तसंच असणार आहे, उद्याही तसंच असणार आहे. म्हणजे हे ब्रह्म
आधी अंती असंच राहणार आहे. त्यामध्ये बदल होणार नाही. बदल आपल्यात होतो. सूर्य पूर्वेलाच उगवणार, पश्चिमेला उगवणार नाही. माणूस उगवेल कुठं पण. माणसाची बुद्धी बदलेल. माणूस घडीघडीला बदलतो. काय होतो? घडीघडीला बदलतो. विषय विकार त्याच्याकडून कार्य करून घेतात. लक्षात घ्या, माणसाची बुद्धी बदलणारी आहे. बघा, कलियुगात तर वचन हा प्रकारच राहिलेला नाहीये. सुरुवातीच्या काळात जे 3 युग झाले त्याच्यामध्ये वचन, एखाद्या गोष्टीचं वचन दिलं की ते ब्रह्मवाक्य झाल्यासारखं. कलियुगात तसं आहे का हो? खोटं बोलतात लोक. अक्षरशः काय बोलतात? खोटं बोलतात. जे तुम्ही आपल्या संस्कार आपल्याला शिकवलेत ते सुद्धा आपण पाळत नाही. लक्षात ठेवा, पूर्वजांनी आपल्याला जे संस्कार शिकवलेत ते सुद्धा आपण पाळत नाही. शब्द कुणाचा पाळत नाही. ज्याचा आहे ते पाळतो का आपण? नाही. म्हणजे आपण बदलतो. त्यास परमात्मा म्हणती, अनेक नामे नेनो किती, परी ते जाणी जे आधी अंती जैसे तैसे. म्हणजे तो परमात्मा आज जसा आहे तसाच उद्या पण असणार आहे. त्यात बदल नाही. माणसासारखं काहीच बदलत नाहीये ते. ब्रह्म म्हणजे परब्रह्म माणसासारखं बदलत नाही. ते असं तशी असे, निर्मळ, निश्चळ, सदोदित नेहमी तसंच राहतं. त्यामध्ये बदल नाहीये. विस्तीर्ण पसरला पैस, बोहता दाटला आकाश अवकाश, भासची नाही निराभास जैसे तैसे. काय सांगितलंय? विस्तीर्ण पसरला पैस. अहो, त्याचा विस्तार अपरंपार पसरलेला आहे. त्याला पार आहे का? अंत आहे का त्याला? जिथं बगल तेवढा विस्तार काय हो? पसरलेला आहे. आणि त्याचे रूप सभोवार भरलेले आहे. पूर्ण सृष्टीमध्ये त्याचं रूप, त्या परब्रह्माचं, त्याला काय नाहीये? भासच नाही. ते जसेच्या तसे काय आहे हो? निराभास. म्हणजे ते परब्रह्म काय आहे? निराभास, जैसे तैसे. विस्तीर्ण अशा स्वरूपामध्ये ते काय आहे? पसरलेलं आहे सगळीकडे. आणि त्याच्या सभोवताली सगळा काय हो? सभोवार त्याचं रूप काय केलंय? भरलेलं आहे. आणि त्याला काय नाहीये? भासच नाही. ते काय आहे? निराभास. चहूकडे पाताळ तळी, अंतची नाही अंतराळी, कल्पांत काळी सर्व काळी संचलेची असे. चहूकडे पाताळ तळी. चहूकडे काय आहे हो? ते चारी बाजूला आहे. सगळीकडेच आहे. आपण म्हणतो का नाही, पाताळ, भूलोक, अंतराळ सगळीकडेच आहे. पाताळाच्या खाली पण आहे, ते अंतराळात पण आहे. त्याला काय नाही हो? अंतच नाही. ते कल्पांत काळी देखील आहे. कल्पांत काळी आहे. असे ते सर्वत्र सर्व काळ काय हो? भरलेलं आहे. म्हणजे ब्रह्म आकाशासारखं सर्वव्यापी, निराभास, पाताळी व अंतराळी पसरलेलं, कल्पांतीही सर्वत्र काय आहे हो? भरलेलं आहे. असं ते परब्रह्म आहे. ब्रह्म हे काय आहे हो? आकाशासारखं काय आहे? सर्वव्यापी, निराभास, पाताळी व अंतराळी पसरलेलं आहे. असं ते परब्रह्म आहे. सर्वत्र आहे. नाही असं काय ठिकाणच नाहीये. ते परब्रह्म नाही असं काय नाहीये, ठिकाणच नाही. ते सर्वत्र पसरलेलं आहे. ऐसे काही एक अचंचळ, ते अचंचळी भासे चंचळ, त्यास नामे ही पुष्कळ त्रिविधा प्रकारे. ऐसे काही एक अचंचळ. ऐसं म्हणजे असं काही, अचंचळ म्हणजे निश्चळ असं ते काय आहे हो? स्वरूप आहे. आणि त्या निश्चळामध्ये चंचळाचा काय होतो? भास होतो. आणि त्यास तिन्ही लिंगाची नावे काय आहेत? पुष्कळ आहेत. असे हे काही एक अनिर्वाच्य व काय आहे? निश्चळ आहे. त्या निश्चळी चंचळी भासलेल्या चंचळालाही काय आहेत व पुष्कळ नावे आहेत. अचंचळ बी तेच आहे, चंचळ पण तेच आहे. म्हणजे असं ते परब्रह्म सर्वत्र काय आहे हो? व्यापून आहे. न दिसता नाव ठेवणे, न देखता खूण सांगणे, असो हे जाणाया कारणे नामाभिधाने. न दिसता नाव ठेवणे म्हणजे काय हो? ते दिसत नाही.
ते त्याला काय हो, आपण म्हणतो ना, ते परब्रह्म दिसलंय का हो अजून कोणाला? नाही दिसत. तरी पण त्याला काय ठेवलंय? त्याला नाव ठेवायचंय. न पाहता त्याची खूण सांगायची, अशातला हा प्रकार आहे. लक्षात घ्या. आपल्याला समजत नाही ते परब्रह्म, म्हणून आपल्याला काय द्यावं लागतात हो? त्याला नावे द्यावी लागतात, त्याची खूण सांगावी लागते. कारण काय? आपल्याला ते दिसत नसून त्याला नाव देणे किंवा खूण सांगणे प्राप्त आहे. म्हणजे हे सगळं कशासाठी? कशासाठी? म्हणजे ते परब्रह्म दिसत नाही आपल्याला, तरी पण आपल्याला त्याला नाव द्यावं लागतं. त्याची जाणीव म्हणजे त्याला दिसत नाही तर त्याची खूण सांगावी लागते. म्हणजे हे काय आहे? सगळं नामाभिधान आहे ना. त्याला काय नाही हो? न दिसता नाव ठेवणे, न देखता खूण सांगणे, असो हे जाणा या कारणे नामाभिधाने. म्हणजे ते काय नाही, ते स्वरूपच हे आहे ना, दिसत नाही डोळ्याला, तरी नाव द्यावं लागतं. कुणासाठी द्यावं लागतं हे समर्थ सांगतायत. त्या परब्रह्माला नाव द्यावं लागतंय. दिसत नाही तरी खूण सांगावी लागते. हे कुणासाठी? फक्त ते परब्रह्माची ओळख आपल्याला पटण्यासाठी. नाहीतर ते परमात्मा प्रत्येक देहामध्ये जो सजीव आहे त्या प्रत्येकामध्ये अंश रूपाने, म्हणजे आत्म्याच्या अंश रूपाने काय आहे हो? कार्य करतोय. लक्षात घ्या. आपल्याला अजून हा परमार्थ म्हणजे काय? आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे आपल्याला अजून कळलेलं नाहीये. लक्षात घ्या. आपल्याला काहीच कळत नाही. म्हणजे परमार्थ म्हणजे काय आणि आपल्याला करायचंय काय? परमात्मा म्हणजे कोण? आणि ह्याच परमात्मामध्ये आपण जे सर्वजण आहोत, आपल्या प्रत्येकामध्ये तो परमात्मा आत्म्याच्या अंश रूपाने काय आहे? कार्यरत आहे. म्हणून तर देहाला अंत आहे हो, परंतु ते आत्म्याला अंत आहे का? अजिबात नाही. आत्मा हा काय आहे? अमर आहे. म्हणजेच तो कोण आहे? परमात्म्याचा अंश आहे. आणि तो आत्मा काय होतो? देहामध्ये येऊन जसा देह विचार करेल तसा तो आत्मा पण काय होतो? रमून जातो देहामध्ये. आणि बघा, अवगुणी, कुकर्मी असे लोक जन्म घेतात ना, म्हणजे त्यांच्याही अंतरी तो परमात्मा आहे कार्याला, तरी देखील त्या आत्म्याला काय पडलेले असते? भुरळ पडलेले असते हो त्या देहाची. म्हणून तो आत्मा काय करतो? देह जसं चाल म्हणाल तसंच तो चालतो. म्हणून देवाला काय करावं लागतं? अधर्म वाढला की देव काय घेतो? परत मनुष्य रूपाने कार्याला येतो आणि ते काय करतो? सुटका करतो त्या आत्म्यांची. मग ते परत आत्मे जाऊन परत कुठं मिळतात? विलीन होतात हो, परत परमात्म्यामध्ये विलीन होतात. म्हणजे परमात्म्यामध्ये विलीन होणे म्हणजेच काय? मोक्ष. आणि आत्मा भटकणे म्हणजे काय? परमात्म्यात विलीन होत नाही. म्हणजे आत्म्याला काय मिळत नाही हो? मुक्ती मिळत नाही. कारण तो कोण आहे? आत्मा परमात्म्याचाच अंश आहे. आणि त्या अंशाला काय होत नाही हो? देहाची भुरळ पडते, म्हणून तो ते तसं कर्म करतो. म्हणून समर्थ काय म्हणतात? तो दिसत नाही, त्याला नाव दे, तरी आपल्याला त्याला म्हणजे खूण पटवून सांगावं लागते हो प्रत्येकाला. कारण बघा, आत्मा दिसण्यासाठी संशोधकांनी काय केलंय हो? संशोधन केलंय. आता मरणार आहे अशा माणसाला कशात ठेवलं हो? काचेच्या पेटीत ठेवलं. आता म्हणले आता तर आपल्याला जाताना आत्मा दिसेल, परंतु आत्मा दिसला का हो त्यांना? काचेला तडा गेलेला दिसला. काचेला तडा नंतर म्हणजे त्यांनी नंतर पाहिल्यानंतर बघितलं तर काय हो? काचेला कुठंतरी तडा गेलेला होता. म्हणजे तो आत्म्याला रंगरूप आहे का हो? तो गेला तिथून, म्हणजे तो देह त्यानं ठेवला आणि तो आत्मा निघून गेला, तरी तो दृष्टीला दिसला का आपल्या कोणाच्या? नाही दिसत. म्हणजे तो आहेच, त्याला अंत तो काय नाहीये? त्याला अंत नाही हो. त्याला मृत्यू आहे का आत्म्याला? नाहीये. तो काय, जसं आपण कपडे बदलतो तसा आत्मा काय करत असतो? देह बदलत असतो. त्याला काय नाहीये? मृत्यू नाहीये. न दिसता नाव ठेवणे, न देखता खूण सांगणे, असो हे जाणा या कारणे नामाभिधाने.
मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष ऐसे म्हणती शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे. मूळ माया मूळ प्रकृती नावं त्या परब्रह्माला दिलेली नावं आहेत. काय हो, मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष शिवशक्ती अशी अनेक प्रकारची कितीतरी नावे त्या चंचळालाच आहेत. म्हणजे काय हो, चंचळ आहेत ना, हे रूपं कशी आहेत सगळी चंचळ, पण ती रूपं कोणाची आहेत? त्याचीच आहे, त्या परब्रह्माचीच आहेत. आणि ही दिलेली त्याला काय आहे? मूळ माया. आपण म्हणतो मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष शिवशक्ती अशी अनेक नावे त्या परब्रह्माला मिळालेली आहेत. परिजे नाम ठेविले जया आधी ओळखावे तया प्रचितीविन कासया वल्गना करावी. बघा समर्थ काय म्हणतात, अहो नावं ठेवली बरोबर आहे, मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष शिवशक्ती अशी अनेक प्रकारची नावं ठेवली, पण जे नाव ज्याला ठेवले म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, ज्याला आपण नाव ठेवलंय त्याला आधी ओळखायला पाहिजे ना, त्याची जाणीव घेतली पाहिजे. नाहीतर काय आहे हो, अनुभव घेतल्याशिवाय उगीच बडबड कशाला करावी. अनुभव घेतल्याशिवाय आपण काय हो उगीच बडबड कशाला करायची, करूच शकत नाही ना. म्हणजे ज्याला नाव आपण ज्याला नाव ठेवलंय त्या परब्रह्माला नावं ठेवलेत नाही. काय मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष शिवशक्ती ही अनेक नावे त्या परब्रह्माला आपण ठेवलीत. बरोबर आहे समर्थ म्हणतात, ठेवतोय आपण नावं ठेवतोय. नावं म्हणजे नाव देतोय त्या परब्रह्माला, परंतु ज्याला आपण नाव देतोय त्याला आधी ओळखायला शिका. त्याला ओळखल्याशिवाय आपल्याला पर्याय आहे का हो? अजिबात नाही. कारण कसं हो, प्रचितीविन कासया वल्गना करावी. आधी ओळखा, त्याची प्रचिती घ्या. समर्थांनी स्पष्ट आपल्याला सांगतात की प्रचितीविने सर्वने बैसोची नाही. प्रचिती आली तरच बसा, नाहीतर काय हो, मग तो परमार्थ करून उपयोगाचा नाहीये. परमार्थात काय आली पाहिजे? प्रचिती आली पाहिजे. मग उगाच बडबड कशाला करायची, वल्गना कासया करावी. उगीच म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय उगीच बडबड कशाला करायची. समर्थ म्हणतायत की ज्याला आपण नाव देतोय त्याची खूण सांगतोय त्याला आधी ओळखलं पाहिजे, त्याची प्रचिती घेतली पाहिजे, अनुभव आला पाहिजे हो त्या गोष्टीचा, तरच काय आहे उपयोग आहे. नाहीतर व्यर्थ बडबड करून उपयोगाचं नाहीये. त्या परब्रह्माची आपण काय घेतली पाहिजे, ओळख घेतली पाहिजे, त्याची प्रचिती घेतली पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, प्रचिती म्हणजे काय हो, त्या परब्रह्माचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. आणि अनुभव कोणाला येतो? जो त्याला ओळखतो, अंतःकरणापासून ओळखतो, त्याला शरण जातो, त्याला जे पाहिजे जसं आचरण पाहिजे तसं ह्या देहाकडून आचरण करतो, त्या व्यक्तीला काय येते हो? प्रचिती येते. अन्यथा प्रचिती येत नाही. लक्षात घ्या, नुसता श्रवण करून उपयोगाचं नाही. ते काय केलं पाहिजे? समर्थ म्हणतात आचरणात आणलं पाहिजे. आणि ते आचरणात आणून आपल्या देहाकडून अखंड सत्कर्म घडली पाहिजेत, तर फायदा आहे. नाहीतर अन्यथा काय नाही फायदा. समर्थ म्हणतात मग कशाला प्रचितीविन कासया वल्गना करावी. कशासाठी वल्गना करायची? रूपाची न धरिता सोये नामा सरिसे भरंगळो नये प्रत्ययाविन गळंगा होय अनुमान ज्ञाने. रूपाची न धरिता सोय काय सांगितलंय हो? रूपाची न धरता सोय, रूपाची ओळख करून घेण्याचा मार्ग न धरता नुसत्या नावाबरोबर वाहत जाऊ नये. काय सांगितलंय? रूपाची ओळख करून घेण्याचा मार्ग न धरता नुसत्या नावाबरोबर वाहत जाऊ नये. अनुभव न घेता नुसत्या अनुमानाच्या ज्ञानाने काय होतो? अनुमान केला की गोंधळ माजतो. डोक्यामध्ये काय माजतो? गोंधळ. आपण रूप परमेश्वराचं रूप ध्यानात घेतलं पाहिजे. रूप ध्यानात न घेता नुसत्या नावाबरोबर म्हणजे नुसतं नाव वाहत जायचं नावाबरोबर, प्रत्यय नसता. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, नुसतं त्या परब्रह्माची ओळख घ्यायची नाही, नुसतं नाव घ्यायचं. योग्य आहे का हो? नाही. त्या परब्रह्माची ओळख घेऊन नामस्मरण करायचे. बघा समर्थ काय उत्तमाचं सांगतायत आपल्याला. प्रचिती घ्यायची आहे ना, प्रचिती कधी येणार हो?
ज्या वेळेस आपल्याला परब्रह्म कोण आहे हे कळल्याशिवाय आपल्याला प्रचिती येत नाही, आणि प्रचिती आल्याशिवाय त्या परब्रह्माचं नामस्मरण करणं कितपत योग्य आहे असं समर्थांना म्हणायचंय. म्हणजे प्रचिती आली पाहिजे, त्या परब्रह्माची प्रचिती आली पाहिजे, आणि प्रचिती येण्यासाठी परब्रह्माला आपल्याला ओळखता आलं पाहिजे हो, त्याची जाणीव घेता आली पाहिजे, जाणीवेतून त्याला ओळखता आलं पाहिजे. तरच आपण केलेल्या नामस्मरणाचा काय होईल, आपल्याला उपयोग होईल आणि आपल्याला काय येईल, प्रचिती येईल. म्हणजे नुसतं समर्थ म्हणतात रूपात नामात अडकण्यापेक्षा अगोदर त्याची ओळख घ्या, त्याला काय पाहिजे काय नको, ते काय हवंय त्या परब्रह्माला, आपल्या देहाकडून काय हवंय हे आधी बघा आणि नंतरच काय करावं त्याला वाहून द्या. नाहीतर आपण काय करतो, नुसतं अखंड वाचाळता, नुसती वाचाळ बडबड आपण करतोय नामस्मरणाची, परंतु त्या नामापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, रूपापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण का हो, कारण आपल्याला त्याची ओळखच नाही ना, त्या परब्रह्माची ओळखच नाही. आधी त्याची ओळख घ्या, कोण आहे तो बघा, आणि नंतर काय करा, नामस्मरणात स्वतःला झोकून द्या. अन्यथा तोपर्यंत आपला काय उपयोग नाही. खरं नाम कोणतं पाहिजे त्या परब्रह्माला हे पण कळलं पाहिजे ना आपल्याला. निश्चळ गगनी चंचळ वारा, वाजो लागला भरारा, परी त्या गगना आणि समीरा भेद आहे. निश्चळ गगनी चंचळ वारा काय सांगितलंय हो, निश्चळ आकाशामध्ये चंचळ वारा भराभरा वाजू लागला, परंतु ते आकाश व तो वारा ह्यात काय आहे हो, भेद आहे. आकाश आणि वाऱ्यात काय आहे हो, भेद आहे ना. निश्चळ आकाशामध्ये चंचळ वारा काय वाहू लागला, आणि परी त्या गगना आणि समीरा भेद आहे. म्हणजे निश्चळ आकाशामध्ये चंचळ वारा भराभरा वाजू लागला, परंतु ते आकाश व तो वारा ह्यात काय आहे हो, भेद आहे. तैसे निश्चळ परब्रह्म, चंचळ माया भासला भ्रम, त्या भ्रमाचाच संभ्रम करून दाऊ. तैसे निश्चळ परब्रह्म, तसं म्हणजे तसा निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ मायारूप भ्रम उभा राहिला. तथापि भ्रम व भ्रम, आपण म्हणतो ब्रह्म आणि भ्रम, समर्थांना काय सांगायचंय, ब्रह्म आणि भ्रम यात काय आहे हो, फरक आहे. तसा निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ मायारूपी भ्रम उभा राहिला. म्हणजे समर्थांना इथं ब्रह्म आणि भ्रम यात काय आहे हो, फरक आहे. नाहीतर ब्रह्म आणि भ्रम हे काय आहे, वेगळे वेगळे शब्द आहेत. ब्रह्म हे काय आहे हो, परब्रह्माचं स्वरूप आहे, स्वतः परमात्मा म्हणजे ब्रह्म. आणि भ्रम म्हणजे काय हो, आपल्याला जो होतो. भ्रम कशाला म्हणतात हो, आपल्याला भासतं की काय हो, आपण रस्त्यानं चाललोय, आपल्याला वाटतं तिथं पाणी आहे, परंतु तिथं पाणी नसतं. किंवा एखादी दोरी पडलेली असते तर आपल्याला काय वाटतं, साप पडलाय आडवा, म्हणजे तो काय झाला हो, भ्रम. तो भ्रम. आणि ब्रह्म म्हणजे काय, ते परब्रह्म. जैसा गगनी चालिला पवन, तैसे निश्चळी झाले चळन, इच्छा स्फूर्ती लक्षण स्फूर्ण रूप. काय सांगितलं हो, जैसा गगनी चालिला पवन, जसा आकाशात वायू उत्पन्न होतो त्याप्रमाणे निश्चळ ब्रह्माच्या ठिकाणी चलन, तीच आदिस्फूर्ती किंवा स्फुरण रूप काय होय, इच्छा होय. म्हणजे मी एक आहे हे बहु व्हावे ही इच्छा, म्हणजे काय त्याला म्हणतात, आदिस्फूर्ती. लक्षात घ्या, मी एक आहे ही, हे बहु व्हावं ही त्या परब्रह्माची काय आहे हो, इच्छा आहे. अहमपणे जाणीव झाली, त्याची मूळ प्रकृती बोलिली, महाकारण काया रचली ब्रह्मांडीची. अहमपणे जाणीव झाली, म्हणजे अहंकार रूपाने जी जाणीव उत्पन्न झाली तिलाच काय म्हणतात हो, मूळ प्रकृती. आणि ब्रह्मांडाचा महाकारण देह तो पण काय हो, हिचंच बनलाय ना, या मूळ मायेचंच काय हो, महामाया मूळ प्रकृती. कारण ते अव्याकृती, सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती, विराट ते
आधी काय सांगितलंय, अहमपणे जाणीव झाली, त्याची मूळ प्रकृती बोलली, महाकारण काया रचली ब्रह्मांडीची. म्हणजे ह्या मूळ प्रकृतीमधूनच काय झाले हो, ब्रह्मांडाची काया रचली. म्हणजे ब्रह्मांडाचा जो महाकारण देह आहे तो ह्या मूळ प्रकृतीचाच काय झालेला आहे हो, बनलेला आहे. महामाया मूळ प्रकृती कारण ते अव्याकृती, सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती विराट ते स्थूळ. महाकारण कारण सूक्ष्म व स्थूळ हे जसे पिंडातील काय आहेत हो, हे 4 देह आहेत. कोणते? स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण. हे काय आहे हो, देह आहेत. तसेच मूळ प्रकृती, अव्याकृत, हिरण्यगर्भ, विराट असे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. लक्षात घ्या, किती अवघड दिलंय समर्थांनी. बघा, आपल्याला तर हे माहित आहे का, देहातील सूक्ष्म देह कोणते, 4 देह कोणते पिंडातील, म्हणजे पिंडातील 4 देह कोणते, सूक्ष्म, स्थूळ, कारण, महाकारण हे देहातील झाले. आणि ब्रह्मांडातील कोणते हो, व्याकृत, मूळ प्रकृती, म्हणजे नाही व्याकृत नाही, अव्याकृत, मूळ प्रकृती, अव्याकृत, हिरण्यगर्भ व विराट असे हे कोण आहेत, ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. म्हणजे ह्यांना काय आपण म्हणतो, ईश्वराचे 4 देह. ब्रह्मांडाचे 4 देह म्हणजेच काय हो, ईश्वरांचे 4 देह म्हणतात. आणि पिंडाचे 4 व ब्रह्मांडाचे 4 मिळून किती झाले हो, 8 देह. आणि हा अष्टदेहांचा काय आहे, विचार व त्यांच्या निरसनाचा प्रकार पंचकरणात काय केलेला आहे, सांगितलेला असतो. ह्या अष्टदेहापैकी 8वा देह जो मूळ माया, तीच वर सांगितलेली अहम स्फुरण रूप जाणीव होय. जाणीव तीच काय आहे, मूळ माया. वरती जे सांगितली समर्थ म्हणतात, किती अवघड दिले हो समर्थांनी आपल्यासाठी. एवढा किती अभ्यास केलाय समर्थांनी. बघा, महामाया मूळ प्रकृती कारण ते अव्याकृती, सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती विराट ते स्थूळ. बघा, म्हणजे देहाचे पण पिंडातले 4, ब्रह्मांडातले 4 असे मिळून अष्टदेह. आपण म्हणतो ना, अष्टदेहांचा काय आहे हा विचार. म्हणजे अष्टदेहापासून जाणीवेच्या रूपामध्ये जी बनली ती काय आहे, मूळ महामाया, म्हणजे मूळ माया. ऐसे पंचीकरण शास्त्र प्रमये ईश्वर तनु चतुष्टे, म्हणून हे बोलणे होय जाणीव मूळ माया. ऐसे पंचीकरण शास्त्र प्रमये हे कशामध्ये सांगितलं, मूळ मायेला परमेश्वर वाचक अनंत काय आहे तो नाव दिलेली आहेत ना. म्हणजे काय सांगितलं, ऐसे पंचीकरण शास्त्र प्रमये ईश्वर तनु चतुष्टे, असे जे शास्त्रसंमत पंचीकरण व ईश्वराचे तनु चतुष्टे आहे, म्हणून हीच मूळ माया होय असे काय म्हटलं जातं, जाणीव. म्हणजे जी जाणीव दिलेली आहे, ईश्वर तनु चतुष्टे आहे अशी ही जाणीव म्हणजेच काय हो, मूळ माया. परमात्मा परमेश्वरू परेश ज्ञानघन ईश्वरू, जगदीश जगदात्मा जगदेश्वरू पुरुष नामे. किती हो हे समर्थांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. किती सूक्ष्म अभ्यास करून काय केलेलं आहे हो. समर्थांना एकच सांगायचं आपल्याला, काय हो, फक्त जाणीव घ्या, त्या परब्रह्माची जाणीव घ्या, प्रचिती घ्या, नामस्मरण करा, नंतर नामस्मरण करा. नाहीतर तशी प्रचिती काय होणार नाही, उपयोग नाही हो. प्रचिती नसेल तर परमार्थ करून उपयोग नाही, कारण मग तो परमार्थ खोटा आहे. लक्षात घ्या, ज्या परमार्थात प्रचिती येत नाही तो परमार्थच खोटा, आपण करतोय तो खोटा असं समजायचं. आपण तर खोटा आहेत, नाहीतर तो आपण जो करतोय तो खोटा आहे. लक्षात घ्या, म्हणजे योग्य त्या मार्गदर्शन आपल्याला काय झालं पाहिजे, मिळालं पाहिजे. परमात्मा परमेश्वरू परेश ज्ञानघन ईश्वरू, जगदीश जगदात्मा परमेश्वरू पुरुष नामे. परमात्मा परमेश्वरू काय सांगितलंय, अनेक मूळ मायेला परमेश्वर वाचक काय आहे तो, अनंत नावं आहेत. आणि नाम रूप लिंग भेद नसल्यामुळे तिला काही पुरुषवाचक काही स्त्रीवाचक, म्हणजे त्या मूळ मायेला नाम रूप लिंग भेद आहे का हो.
त्यामुळं तिला काही पुरुषवाचक नाव आहेत, काही स्त्रीवाचक नाव आहेत, काही नपुंसकवाचक नाव आहेत. अशी सर्व प्रकारची नावे केवळ कशासाठी ठेवलेली आहेत व संकेतासाठी, म्हणजे आपल्याला कळायसाठी त्या मूळ मायेला अशी नावं दिलेली आहेत. त्यामध्ये परमात्मा, परमेश्वर, परेश, ज्ञानघन, ईश्वर, जगदीश, जगदात्मा, जगदीश्वर ही काय आहेत? पुरुषवाचक नावे आहेत. सत्ता रूप ज्ञान स्वरूप, प्रकाश रूप ज्योती रूप, कारण रूप चिद्रूप, शुद्ध सूक्ष्म अलिप्त. सत्ता रूप ज्ञान स्वरूप काय सांगितलंय हो? सत्ता रूप ज्ञान स्वरूप म्हणजे मूळ मायेलाच सत्तारूप, ज्ञानरूप, प्रकाशरूप, ज्योतिरूप, कारणरूप, चिद्रूप, शुद्ध सूक्ष्म अलिप्त ही काय आहेत? नावे आहेत. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, दष्टा साक्षी सर्वात्मा, क्षेत्रज्ञ शिवात्मा, जीवात्मा, देही कुटुस्थ बोलीजे. काय सांगितले? आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, दष्टा साक्षी सर्वात्मा, क्षेत्रज्ञ, जीवात्मा, शिवात्मा, देही कुटुस्थ असंही त्याला म्हणतात. बघा किती नावं आहेत त्या परब्रह्माला, ते आपल्याला बघायचंय. इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैऋत्यात्मा, वरुण, वायू, कुबेरात्मा, ऋषिदेव, मुनिधर्ता, गणगंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर, सर्व लोकांचे अंतर, तो सर्वात्मा बोलीजे. काय सांगितलंय हो? सगळं आता जे झाले सगळे, एवढी सगळी नावं दिलेली आहेत त्या कुणाला? परब्रह्माला. कोणती? इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैऋत्यात्मा, वरुण, वायू, कुबेर यांचा आत्मा, ऋषिदेव, मुनी यांना धारण करणारा, गणगंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर इत्यादी सर्व लोकांच्या अंतरात राहणारा त्याला काय म्हणतात हो? सर्वांतरात्मा म्हणतात. आणि इत्यादी सर्व लोकांचे तो काय आहे? अंतर आहे ना. हे जे आता जे सांगितले त्या सर्वांचा अंतर तो आहे, म्हणून तो सर्वांतरात्मा त्याला म्हणतात. चंद्र, सूर्य, तारा मंडळे, भूमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्गे, सप्त पाताळे, अंतरात्माच वर्तवी. काय सांगितलंय? चंद्र, सूर्य, तारा मंडळे. काय सांगितलंय? चंद्र, सूर्य, तारा मंडळे, भूमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्ग, सप्त पाताळ इत्यादी सर्वांना तो हा अंतरात्माच काय करतो? चालवतो. गुप्तवल्ली पालाळली, तिची पुरुष नामे घेतली, आता स्त्री नामे ऐकली पाहिजे श्रोती. गुप्तवल्ली पालाळली, तिची पुरुष नामे घेतली, आता स्त्री नामे ऐकली पाहिजे श्रोती. म्हणजे आता काय ऐकली पाहिजेत? आतापर्यंत आपण काय समर्थ काय म्हटले? मूळ मायाच गुण माया होऊन सत्व, रज, तम रूप हरिहर ब्रह्मादी उत्पन्न करून सकळ ब्रह्मांड रचनेला कारण होते, म्हणून गुणमाया पाल्लाळली असं म्हटलंय. गुणमाया पाल्लाळली म्हणजे काय? की ही मूळ मायाच काय झाली? गुणमाया होऊन सत्व, रज, तम रूप हरिहर ब्रह्मादी उत्पन्न करून सकळ ब्रह्मांड रचनेला काय होते हो? कारण होते, म्हणून गुणमाया काय म्हणतात? पाल्लाळली असं म्हटलं जातं. अशी ही गुप्तवेल जाणीव काय आहे? पसरलेली आहे. तिची पुरुषवाचक नाम काय केलेत? सांगितली. आता मूळ मायेची स्त्रीवाचक नावे श्रोत्यांनी काय केली पाहिजेत? ऐकली पाहिजेत. मूळ माया जगदेश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी ही काय आहे तो सगळी त्या परब्रह्माला दिलेली श्रीलिंगी नावे. आतापर्यंत आपण काय बघितली? पुरुष रूपी नावं बघितली, पुल्लिंगी नावं बघितली. आता काय बघतोय आपण? श्रीलिंगी नावं बघतोय. काय हो? मूळ माया जगदीश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्वविद्या विश्वेश्वरी ही त्रैलोक्य जननी ही काय आहेत? सगळी नावे आहेत. अंतरहेतू अंतरकळा, मौन्य गर्भ जाणीव कळा, चपळ जगज्योती जीवन कळा, परापश्यंती मध्यमा. काय सांगितलंय हो? अंतरहेतू अंतरकळा म्हणजे
अंतरहेतू अंतरकळा मौन गर्भा जाणीव कळा चपला जगज्योती जीवनकला परा पश्यंती मध्यमा ही काय आहेत हो? स्त्रीलिंगी नावे आहेत. पुढं आणखीन नावं दिलेली आहेत समर्थांनी. युक्ती बुद्धी मती धारणा सावधानता नाना चाळना भूत भविष्य वर्तमाना उकलून दाऊ. काय सांगितलेत नावं? काय काय सांगितलेत बघा. जागृत युक्ती बुद्धी मती धारणा सावधानता अनेक प्रकारची चाळना भूत भविष्य वर्तमान करणारी जागृती स्वप्न सुसुप्ती जाणे तुर्या ताटस्थ अवस्था जाणे सुख दुःख सकळ जाणे मानापमान. जागृती स्वप्न सुसुप्ती ही काय आहेत? सगळी नावं आहेत. तुर्या तटस्थता तसेच सुख दुःख मान अपमान वगैरे काय हो? सर्व जाणणारी. ते परम कठीण कृपाळू ते परम कोमळ स्नेहाळू ते परम क्रोधी लोबाळू मर्यादे वेगळी. काय सांगितलंय? ते परम कठीण कृपाळू काय ते काय आहे हो? ते परम कठोर असून कृपाळू अत्यंत कोमळ व स्नेहाळू अत्यंत क्रोधी असून परम काय आहे? लोभाळू. शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्म विद्या सायुज्य मुक्ती विचारणा सहज स्थिती जयेचेनी. शांती क्षमा विरक्ती भक्ती काय सांगितलंय हो? जिच्यामुळे शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्म विद्या सायुज्य मुक्ती विचारशीलता सहज स्थिती या प्राप्त होतात अशी ती आहे. पूर्वी पुरुष नामे बोलिली उपरी स्त्रीनामे निरूपिली आता नपुसक नामे ऐकली पाहिजे चंचळाची. पूर्वी पुरुष नामे बोलिली काय हो? पूर्वी पुरुषवाचक व नंतर स्त्रीवाचक नावे सांगितली. आता ह्या चंचळाची मूळ मायेची नपुसक लिंगी काय करा? नावे ऐकावी. समर्थ काय म्हणतात की आता काय ऐकावं? नपुसक लिंगी नावे ऐका परब्रह्माची. कोणती नपुसक लिंगी? म्हणजे जी स्त्रीलिंगी नाहीत आणि पुल्लिंगी नाहीत. जाणणे अंतकरण चित्त श्रवण मनन चैतन्य जीवित जे येते जाते ही काय आहे? नावे लक्ष देऊन काय करा? ऐका. पूर्वी पुरुष नामे बोलली उपरी स्त्री नामे निरूपिली आता नपुसक नामे ऐकली पाहिजे चंचळाची. जाणणे अंतकरण चित्त श्रवण मनन चैतन्य जीवित येत जाते सुचित होऊन पहा. मी पण तू पण जाणपण ज्ञातेपण सर्वज्ञपण जीवपण शिवपण ईश्वरपण अलिप्तपण बोलिजे. कोणती कोणती नावं आहेत तो? मी पण तू पण जाणपण ज्ञातेपण सर्वज्ञपण जीवपण शिवपण ईश्वरपण असं पण तिला काय म्हणतात. अशी काय आहेत हो? ही नावं आहेत. ऐसी नामे उदंड असती परिते एकची जगज्योती विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा. काय म्हटलं समर्थ? ऐसी नामे उदंड असती अशी पुष्कळ नावे आहेत परमेश्वराला. अशी अनेक प्रकारची नावं आहेत. परंतु अशी कितीही नावे असली तरी ती जगज्योती काय आहे हो? एकच आहे. तीच सर्वांतरात्मा होय. हे विचारशील असतात तेच काय करतात? जाणतात. म्हणजे ज्याला जाणीव आहे तेच ओळखू शकतात हो. तो परब्रह्माला कितीही नावे वेगळी असली तरी तो काय आहे? एकच आहे. हे कोण जाणतंय? ज्याच्याकडे विवेक आहे तोच तो जाणणार आहे. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण तिन्ही मिळून एकची जाण अंतकरणची प्रमाण नेपती मात्र. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण काय सांगितलंय? आत्मा काय आहे हो? जगज्योती व सर्वज्ञपण ही तिन्ही मिळून आत्मा जगज्योती सर्वज्ञपण म्हणजे काय हो? आत्मा काय आहे? पुल्लिंगी. जगज्योती काय आहे? स्त्रीलिंगी नाव आहे. आणि सर्वज्ञपण हे नपुसक लिंगी आहे. असं जरी असलं तरी ही तिन्ही मिळून एकच जाणीव रूप काय आहे हो? अंतकरण आहे. हे काय आहे? निश्चित. काय समर्थांनी इथं सांगितले नीट व्यवस्थित होई बघा. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण तिन्ही मिळून एकची जाण
अंतःकरणाचे प्रमाण न्यप्ती मात्र म्हणजे आत्मा जगज्योती सर्वज्ञ, पण तिन्ही वेगवेगळी लिंग आहेत. अशी कितीही तिन्ही वेगवेगळे असले तरी ते काय आहे, एकच आहे. तिन्ही मिळून काय आहे हो, एकच आहे. हे कोण जाणतं? ज्याला जाणीव आहे तो जाणतो. हे सगळं अंतःकरण करण्याची प्रमाण न्यप्ती मात्र म्हणजे अंतःकरण सर्वांचं काय आहे हो, एकच आहे ना. ढीग झाले पदार्थाचे पुरुष स्त्री नपुसक नामाचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे. ढीग झाले पदार्थाचे, काय झाले असे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी असे अनेक नावे आहेत. अशा अनेक नावांचे काय झाले तो राशी झाले, ढीग झालेत. आणि परंतु सृष्टी रचनेचे प्रकार किती म्हणून सांगावे, म्हणजे गुणाचा म्हणजे सृष्टी रचनेचा आश्रय करून आणखी अनंत नावे सांगितली तरी सकळ चाळीता अंतरात्मा काय आहे हो, एकच आहे. ढीग झाले पदार्थाचे पुरुष स्त्री नपुसक नामांचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे. सकळ चाळीता एक अंतरात्मा वर्तवी अनेक, मुंगी पासून ब्रह्मादिक तेनेची चालती. सकळ चाळीता एक, काय सांगितलं हो, सकळ सर्वांना चालवणारा काय आहे हो, एकच आहे ना. या सर्वांचं पालन करणारा कोण आहे, एकच आहे. तोच अंतरात्मा ह्या अनेकांना काय करतो, चालवतो. मुंगीपासून ब्रह्मादिक म्हणजे मुंगीपासून ब्रह्मादिक जेवढे आहेत त्या सर्वाच्या योगाने, म्हणजे त्याच्याच योगाने चालतात ना हे सर्वजण, त्याच्याच योगे चालतात. तो अंतरात्मा आहे कैसा प्रस्तुत ओळखाना आमासा, नाना प्रकारीचा तमासा येथेची आहे. तमासा सांगितलंय ना. तो अंतरात्मा कसा आहे ह्याची ओळख काय सांगितलंय, आमासा प्रस्तुत करून घ्या. म्हणजे अनेक प्रकारचे खेळ त्यांच्यातच चाललेले आहेत. सृष्टी रचनेचा तमाशा बाजार तेथून पाहावा, समर्थ म्हणतात. इथंच आहे ना सगळं, इथंच पहा, दुसरीकडे जायची काय नाही, गरज नाही, इथंच पहा. तो कळतो परी दिसेना, प्रचित येते परी भासेना, शरीरी असे परी वसेना एके ठाई. तो कळतो परी दिसेना, तो कळतोय हो आपल्याला. तो अंतरात्मा कसा आहे ह्याची ओळख अमळशी प्रस्तुत करून घ्या. तो थोडासा काय म्हणजे तो कळतो परंतु काय होत नाही व दिसत नाही. त्याचा अनुभव येतो पण तो काय होत नाही, भासत नाही. तो शरीरात आहे पण एके ठिकाणी राहत नाही. लक्षात घ्या. आत्मा कसा आहे हो, कळतो आपल्याला, परी दिसत नाही. आपल्याला जाणीव आहे की आत्मा आहे म्हणून आपल्याला काय हो जाणीव आहे, परंतु दिसत नाही. प्रचिती येते परी तो काय नाही, भासत नाही. शरीरी आहे परंतु तो कुठं त्याचा वास आहे हो शरीरामध्ये, सांगता येते का आपल्याला की आत्मा इथंच आहे म्हणून, शरीरात माझ्या इथं आत्मा बसलेला आहे असं सांगता येत आहे का हो. पूर्ण शरीरभर तो आत्मा कुठंही असू शकतो, त्याचं निश्चित असं ठिकाण आहे का, नाही. तीक्ष्णपणे गगनी भरे सरोवर देखताच पसरे, पदार्थ लक्षून उरे चहूकडे. तीक्ष्णपणे गगनी भरे, सूक्ष्मातून काय भरतो तो काय होतो, तो कळतो परंतु काय होत नाही, दिसत नाही. त्याचा अनुभव येतो पण तो काय होत नाही, भासत नाही. तो शरीरात आहे पण एके ठिकाणी काय होत नाही, सापडत नाही. जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो तो त्या सारिकाच होतो, वायेहून विशेषतो चंचळ विषयी. जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो, काय सांगितलंय हो, जसा पदार्थ आपल्या डोळ्याला दिसतो तो काय होतो, तो त्यासारखाच होतो, तो त्याच्यासारखाच होतो हो. जो पदार्थ दिसतो म्हणजे आकाशात शिरतो, सरोवर तो एकदम जोराने आकाशात काय होतो, शिरतो. जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो तीक्ष्णपणे गगनी भरे, म्हणजे तो काय होतो, आकाशात शिरतो आणि काय हो सूक्ष्मपणे तो एकदम जोराने आकाशात शिरतो. सरोवर पाहिले की तात्काळ त्याच्या व्याप्ती इतका पसरतो.
प्रत्येक पदार्थ पाहून चहूकडे काय होतो, शिल्लक राहतो. तो सूक्ष्म इतका की आकाश सूक्ष्म, पण त्यात लपून राहतो. स्थूळ इतका की सरिता सागरासारखा अपरंपार सर्व पदार्थात काय आहे हो, पसरलेला आहे. कित्येक दृष्टीने देखे, कित्येक रसनेने चाखे, कित्येक ते ओळखे मने करोनी. काय सांगितलंय हो, कित्येक दृष्टीने देखे. असा तो परब्रह्म आहे की जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो तो त्यासारखाच होतो. म्हणजे काय, आपल्याला जो जो पदार्थ डोळ्यानं दिसतो त्या पदार्थासारखा तो परब्रह्म होऊन राहतो. आणि तो कसा आहे हो, वायुहीन विशेष, तो चंचल विषयी. चंचलपणामध्ये वायूपेक्षाही काय आहे हो, तो श्रेष्ठ आहे. कित्येक दृष्टीने देखे, कित्येकाच्या दृष्टीनं काय करतो, तो बघत असतो. कित्येक रसनेने चाके, कित्येकाच्या तोंडातून तो काय घेत असतो, स्वाद घेतो. कित्येक ते ओळखे मने करुणी, कित्येकांना काय करतो, मनापासून काय करत असतो, ओळखत असतो. असा तो काय आहे हो, परब्रह्म आहे. श्रोती बैसोन शब्द ऐकतो, घानेंद्रिये वास घेतो, त्वचे इंद्रिये जाणतो शीतोष्णाधिक. श्रोती बैसोन शब्द ऐकतो, काय करतो, बसून काय करतो, शब्द ऐकतो. तो किती काय हो ना तो काय आहे, श्रुती बैसोन शब्द. आपण सर्वजण जो ऐकतोय, हे श्रवण आता करतोय, ते कोण करतोय हो, कित्येक जण श्रवण करतात, अनेक जण श्रवण करतात एका वेळेस, परंतु ते कोण करतंय, तोच करतोय ना. श्रुती बैसोन शब्द ऐकतो, घानेंद्रिये वास घेतो. नाकाने, अनेकांच्या नाकाने कोण वास घेत असतो, तोच घेत असतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, कित्येकाच्या दृष्टीनं तोच बघत असतो, कित्येकाच्या जिभेने तोच स्वाद घेत असतो, कित्येकाच्या मनामध्ये तोच वास करत असतो, कित्येकाच्या रूपाने तो श्रवण करत आहे. आपण करणारे आहोत का हो श्रवण, तो करून घेतोय. म्हणून अनेकांच्या ठिकाणी तो आता एका क्षणाला काय करतोय हो, श्रवण करतोय. घानेंद्रिये वास घेतो, त्वचे इंद्रिये जाणतो शीतोष्णाधिक. घानेंद्रियानं काय करतोय, सगळ्या वास घेतोय. त्वचे इंद्रिये म्हणजे ह्या त्वचेला जाणीव, अनेकांच्या त्वचेला जाणीव त्याच्यामुळं आहे. आणि शीतोष्णाधिक, जे शीतल उष्ण आहे याची जाणीव कशामुळे होते हो, त्याच्यामुळेच होते. ऐसा जाणे अंतरकळा, सकळामध्ये परी निराळा, पाहता त्याची अगाध लीळा तोची जाणे. ऐसा जाणे अंतरकळा, तो असे काय आहे हो, त्याची अंतरकळा आहे. असा तो सकळांची अंतरकळा असून सगळ्यांहून काय आहे हो, तो निराळा आहे. आणि पाहता त्याची अगाध लीळा, त्याची आपण पाहायला गेलो अगाध लीळा, तर तो काय आहे, त्याचा तोच जाणे, त्याची अगाध लीला तोच जाणे. अशा प्रकारे तो सर्व अंतरस्थिती जाणतो. तो सर्वांमध्ये असून सर्वांपेक्षा काय आहे हो, निराळा आहे. विचार केला तर त्याची गूढ लीला, त्याची त्यालाच काय हो ठाऊक. तो पुरुष ना सुंदरी, बाळ तारुण्य ना कुमारी, नपुसकांचा देहधारी परी नपुसक नव्हे. तो पुरुष ना सुंदरी, तो पुरुषही नाही ना श्री, सुंदर स्त्रीही नाही, बाळही नाही, तारुण्य नाही ना कुमारी, नपुसकांचा देहधारी म्हणजे सर्व काही असून तो नाही असं. म्हणजे तो सर्व काही आहे परंतु असून सर्व काही नाही. तो चालवी सकळ देहासी, करून अकर्ता म्हणे त्यासी. तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देही कुटिस्थ बोलीजे. काय सांगितलंय, तो चालवी सकळ देहासी, तो सगळ्या देहांना चालवणारा तोच आहे. आणि करून अकर्ता, सर्व काही करून तो काय आहे हो, अकर्ता. तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देही कुटस्थ बोलीजे. तो काय आहे, क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, आणि देहामध्ये पण काय आहे हो, त्याचा वास आहे ना, सर्वांच्या देहामध्ये. क्षेत्रवासी त्याला म्हणजे क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कुटिस्थ असंही काय म्हटलं जातं. श्लोक. द्वामिमो पुरुषो लोके, शराक्षर एव यच, शर सर्वाणि भूतानि, कुटोस्थ शर उच्यते.
दोन्ही पुरुष लोकी असती, शराक्षर बोलिजे ती, सर्व भूते क्षर म्हणती, अक्षर कुटस्थ बोलिजे. दोन्ही पुरुष लोकी असती. काय सांगितलंय हो? तो पुरुष स्त्री बाळ, म्हणजे जगात दोन पुरुष आहेत, त्यांना काय म्हणतो आपण? क्षर आणि अक्षर. सर्व भूतांना क्षर म्हणजे नाशिवंत म्हणतात, व कुटस्थाला म्हणजे कुटस्थाला आत्म्याला अक्षर म्हणजे काय म्हटलं जातं हो? अविनाशी म्हणतात. येतवर हे सर्व चंचळाचे, मूळ मायेचे, अंतरात्म्याचे वर्णन झाले. निश्चळ परब्रह्म ह्या पलीकडचे काय आहे? या पलीकडचं आहे. उत्तम पुरुष तो आणिक, निष्प्रपंच निष्कळंक, निरंजन परमात्मा एक निर्विकारी. उत्तम पुरुष तो आणिक. उत्तम पुरुष म्हणजे काय हो? उत्तम पुरुष तो आणिक, निष्प्रपंच निष्कळंक, निरंजन परमात्मा एक निर्विकारी. तो कसा आहे हो? उत्तम पुरुष तोच आहे. निष्प्रपंच निष्कळंक निरंजन परमात्मा तो निर्विकारी. कसा आहे हो? कोणताही विकार त्याला काय होत नाही हो? बाधत नाही. लक्षात घ्या, आपल्याला बाधतो परंतु त्याला कोणताही विकार काय होत नाही हो? बाधत नाही. तो कसा आहे? उत्तम पुरुष आहे. त्याहून वेगळाच आहे. तो निष्प्रपंच निष्कलंक निरंजन व निर्विकार असा एकमेव काय आहे हो? परमात्माच आहे. परमात्म्याशिवाय कुणी असू शकतं हो असं? त्याला कारण काय नाही हो? येणं नाही, जाणं नाही. प्रत्येक देहामध्ये तो वास्तव्याला आहे. म्हणून तर आपण मालिका बघतो बघा, श्रीकृष्णाने सांगितलंय ना, मी आहे आणि नाही, म्हणजे हसूनही नाही, मी सगळंच करतो, करणाराही मीच आहे आणि काही न करणारा पण काय आहे? मीच आहे. म्हणजे याला कळवून घ्यायचं असेल आपल्याला, त्याच्यासारखं होता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? होता आलं पाहिजे त्याच्यासारखं. म्हणजे काय? तो काय आहे? उत्तम पुरुष म्हणायचं तर त्या उत्तम पुरुषापेक्षाही तो काय आहे हो? निराळच आहे ना. आणि तो कसा आहे हो? त्याहून तो वेगळा आहे. तो कसा आहे? निष्प्रपंच निष्कलंक निरंजन निर्विकार असा तो आहे. चारी देह निरसावे, साधके देहातीत व्हावे, देहातीत होता जाणावे अनन्य भक्त. चारी देह निरसावे. काय करायचंय? चारी देहांचा निराश करून म्हणजे साधक देहातीत होऊन त्याशी अनन्य झाला म्हणजे तो काय हो? अनन्य भक्त होय. काय होय? अनन्य भक्त होय. देह मात्र निरसुनी गेला, तेथे अंतरात्मा कैसा उरला, निर्विकारी विकाराला ठाव नाही. देह मात्र निरसुनी गेला. काय सांगितलंय हो? प्रत्येक देहाचा निराश झाल्यानंतर देहाच्या अपेक्षेने अंतरात्मा हा शब्द प्रयोग होत असल्यामुळे ह्या ठिकाणी अंतरात्मा कसा राहील? निर्विकारामध्ये विकार होण्याला काय नाही हो? जागाच नाही. म्हणजे अष्टदेहांचे निरसन झाल्यावर चंचल अंतरात्मा कुठे उरला? निर्विकारी विकार कसा? देह मात्र निरसून गेला, तेथे अंतरात्मा कैसा उरला, निर्विकारी विकाराला ठाव नाही. निश्चळ परब्रह्म एक, चंचल जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पहावा. निश्चळ परब्रह्म एक काय आहे हो? एक निश्चळ परब्रह्म म्हणजे एक परब्रह्म तेवढे काय आहे हो? निश्चळ आहे. आणि चंचळ जेवढे तेवढे काय आहे? माईक नाशिवंत समजावे असा अनुभव निश्चय धरून विवेकाच्या योगाने पाहावा. असा निश्चयाचा काय घ्यावा? प्रत्यय घ्यावा. निश्चळ परब्रह्म एक, चंचल जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पहावा. येते बहुत न लगे खळखळ, एक चंचळ एक निश्चय, शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळखावे. येते बहुत न लगे खळखळ. इथं काय लागत नाही हो? एक खळखळ लागत नाही. म्हणजे
या ठिकाणी फारशा यातायातीचे काय नाही, काम नाही. एक चंचळ व एक काय आहे, निश्चळ आहे. त्यामध्ये शाश्वत कोणते हे काय करावे, ज्ञानाने ओळखावे. ज्ञान विवेकाने ओळखण्याचे वर्म थोडे आहे. चंचळ नाशिवंत म्हणून निश्चळ काय जावावे, शाश्वत जाणावे. असार त्यागुण घेईजे सार, म्हणून सारासार विचार. नित्यानित्य निरंतर पाहती ज्ञानी. असार त्यागुण घेईजे सार. समर्थ काय म्हणतात, असार अनित्य टाकून देऊन सार नित्य असे निश्चळ परब्रह्म घेता यावे, म्हणून सारासार विचार व नित्यानित्य विवेक ज्ञानी काय करत असतात, पाहत असतात. म्हणजे असार अनित्य टाकून देऊन काय करायचंय, असार त्यागून घ्यायचे सार. असार काय करायचं, त्यागायचंय. आणि म्हणून सारासार विचार नित्यानित्य निरंतर काय करायचं आहे, पाहायचं आहे. ज्ञानी लोक काय करतात, पाहतातच ना. असार त्यागुण घेईजे सार, म्हणून सारासार विचार. नित्यानित्य निरंतर पाहते ज्ञानी. जे ते ज्ञानाची होते विज्ञान, जे ते मनची होते उन्मन. ते ते कैचे चंचळपण आत्मयासी. जे ते ज्ञानाची होते विज्ञान, जिथं काय होतं, ज्ञानच काय होतं, जे ते ज्ञानच विज्ञान म्हणजे अनुभवरूप होते व मनच उन्मन होऊन जाते. ते ते आत्म्याला काय चंचळपणा तरी कसला. निश्चळ आत्मा तेथे चंचळाला काय स्पर्श कुठला नाही ना, काय नाहीये, स्पर्शच नाही ना. निश्चळ परब्रह्म चंचळ जाणावे. तिथं काय निश्चळ परब्रह्म एकच आहे. चंचळपणा जो जाणवतो तो काय आहे, माईक आहे. ऐसा प्रत्यय म्हणजे ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पाहावा. असा आपल्या देहाला काय आला पाहिजे, प्रत्यय आले पाहिजे. म्हणजे चारी देहाचा निराश करून, म्हणजे साधक देहातीत होऊन त्यापाशी अनन्य झाला म्हणजे तो काय होय, अनन्य भक्त होय. प्रत्येक देहाचा निराश झाल्यानंतर देहाच्या अपेक्षेने अंतरात्मा हा शब्द प्रयोग होत असल्यामुळे ह्या ठिकाणी अंतरात्मा कसा राहील, म्हणजे निर्विकारामध्ये विकार होण्याला काय नाही, जागाच नाही. अष्टदेहांचे निरसन झाल्यावर चंचळ अंतरात्मा कोठे उरला, निर्विकारी विकारी कसा, प्रश्न पडतो ना आपल्याला. निर्विकारी विकाराला ठावच नाही. निश्चळ परब्रह्म एक, चंचळ जाणावे माईक. ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पाहावा. एक परब्रह्म तेवढं काय आहे, निश्चळ आहे. आणि चंचळ जेवढे तेवढं काय आहे, माईक नाशिवंत. असं काय करायचंय, समजायचंय. असा अनुभव निश्चय धरून विवेकाच्या योगानं काय करायचंय, पाहायचंय आणि प्रत्यय घ्यायचाय. येते बहुत न लगे खळखळ, एक चंचळ एक निश्चय. शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळखावे. काय सांगितलंय येते बहुत काय आहे, ह्या ठिकाणी फारशा यातायतीचे काम नाही. एक चंचळ व एक निश्चळ आहे. त्यामध्ये शाश्वत कोणते ते ज्ञानानं काय करायचंय, ओळखायचंय. ज्ञान विवेकाने ओळखण्याचे वर्म थोडे आहे. चंचळ नाशिवंत म्हणून जाणून निश्चळ शाश्वत काय करायचंय, जाणायचंय. असार त्यागुण घेईजे सार, म्हणून सारासार विचार. नित्यानित्य निरंतर पाहती ज्ञानी. असार त्यागुण काय घ्यायचंय आपल्याला, असार आणि ते टाकून देऊन सार आपल्याला घ्यायचंय. आणि सारासार विचार कोण पाहतं, ज्ञानी लोक पाहतात. सारासार विचार नित्य काय अनित्य काय हे कोण पाहतं, ज्ञानी. जेते ज्ञानाची होते विज्ञान, जेते मनची होते उन्मन. ते ते कैचे चंचळपण आत्मयासी. जेते ज्ञानाची होते विज्ञान, काय होतं, जिथं ज्ञानाचंच काय होतं, विज्ञान होतं आणि अनुभवरूप होते व मनच काय होतं, उन्मन होऊन जाते. येथे आत्म्याला चंचळपणा तरी कसला. तिथं आत्म्याला चंचळपणा आहे का निश्चळ आत्मा ते चंचळाला काय स्पर्श कुठला सांगो वांगणीचे काम नव्हे.
आपुल्या अनुभवे जाणावे, प्रत्ययाविन सिनावे तेची पाप, सांगणो वांगणीचे काम नव्हे. काय सांगितलं? हे सांगवांगीचं काम नाही, हे नुसतं बोलण्याचं काम नाही, हे आपल्या अनुभवानं जाणायचं काम आहे. अनुभवा वाचून रिकामी यातायात करणे हेच काय होय हो? पाप होय. म्हणून अनुभव घेऊन पाहावा, त्या वाचून काय नाही? समाधान नाही. काय नाही? समाधान नाही. त्याच्या वाचून काय नाही हो? समाधान नाही. सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण, येथे निरूपले पाप पुण्य रूपे सहित. सत्य म्हणजे स्वरूप जाण, सत्य एवढं पुण्य नाही व असत्य एवढं काय नाही हो? पाप नाही. अनुभवाशिवाय कोठेही काय नाही हो? समाधान नाही. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं इथं? सत्य वाचून सत्य एवढं पुण्य कुठंच नाही आणि असत्य एवढं पाप. सत्य म्हणजे स्वरूप जाणं, असत्य माया हे समर्थ काय सांगतात? सत्य एवढे सुकृत नाही, असत्य एवढे पाप नाही, प्रचितीविना कोटेच नाही समाधान. प्रचिती घेतल्याशिवाय समाधान मिळतंय का हो? नाही मिळू शकत देहाला, कारण प्रचिती आल्याशिवाय आपल्याला समाधान मिळू शकत नाही. सत्य एवढं पुण्य नाही आणि असत्य एवढं काय नाही म्हणतात समर्थ? पाप नाही. सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण, येथे निरूपले पाप पुण्य रूपे सहित. सत्य म्हणजे स्वरूप जाण. सत्य म्हणजे काय करायचंय? सस्वरूप ब्रह्म होय. असत्य म्हणजे काय हो? चंचळ माया होय. ह्यात काय नाही? संशय नाही. ह्या ठिकाणी पापाचे व पुण्याचे काय दाखवून दिले हो? पापाचे व पुण्याचे स्वरूप काय दिले? दाखवून दिले. दृश्य पाप ओसरले, पुण्य परब्रह्म उरले, अनन्य होताच झाले नामातीत. दृश्यरूप पाप काय होते? नाहीस होऊन पुण्यरूपी परब्रह्म तेवढं काय झालंय? उरलंय. अशा रीतीने अनन्य होताच नामा रूपातीत काय झालं? काय झाले? दृश्यरूपी पाप नाहीस होऊन पुण्यरूपी परब्रह्म तेवढं काय झाले? उरलंय. आणि नामारूपातीत काय झाले? आपण वस्तू स्वतः सिद्ध, तेथे नाही देह संबंध, पाप राशी होती दग्ध येणे प्रकारे. आपण वस्तू स्वतः सिद्ध, आपण स्वयंमेव वस्तू परब्रह्म रूप आहोत, त्या ठिकाणी देहाचा काही संबंध नाही. अशा विचाराच्या रीतीने पातकाच्या राशीच्या राशी जळून जातात. काय होतात? आपण वस्तू स्वतः सिद्ध, तेथे नाही देह संबंध, पाप राशी होती दग्ध येणे प्रकारे. एरवी ब्रह्मज्ञाने विन, जे जे साधन तो सीन, नाना दोषांचे छाळन होईल कैसे. एरवी ब्रह्मज्ञाने विन काय सांगितले? आपण परब्रह्म रूप आहोत, त्या ठिकाणी देहाचा काय नाही? संबंध नाही. अशा विचाराच्या रीताने पातकाच्या राशीच्या राशी जळून काय होतात? जातात. आणि आपण स्वतः सिद्ध काय आहोत? वस्तू आहोत. देह संबंध आपणास नाही. हा प्रत्यय आला की पापाचे डोंगर काय होतात हो? निमिषादार्थ जळून खाक होतात. पापाचे वळले शरीर, पापची घडे तदनंतर, अंतरी रोग वरी वरी उपचार काय करी. पापाचे वळले शरीर, शरीर काय हो? हे शरीर पातकाचंच बनलेलं आहे आणि नंतरही त्याच्याकडून पापच घडते. म्हणजे पोटात रोग असता वरच्या उपचारानं काय होणार? शरीर मुळी पापाचे वळले आहे व नंतरही काय होय? जीव चालतो म्हणून पापच घडत जाते. नाना छत्री हे मुंडिले, नाना तीर्थी हे दडिले, नाना निग्रही खंडिले ठाई ठाई. नाना छत्री हे मुंडिले म्हणजे ह्या शरीराला अनेक क्षेत्रात नेऊन त्याचे मुंडन केले. अनेक तीर्थाच्या ठिकाणी उपासादिकांनी त्याला दंड केला, तीर्थात बुचकळ्या मारल्या, अनेक नेम निग्रह म्हणजे अनेक योग याग केलं, खंडन म्हणजे केस दान केली, नाना निग्रही खंडले ठाई ठाई. काय काय करतो माणूस? उपवास धरतो, अनेक त्रास करून जागोजाग त्रास दिला या देहाला. ठिकठिकाणी ह्या देहाला काय केलं? निग्रहाने पिडले.
नाना मृतिकेने घासिले अथवा तप्त मुद्रीने लासिले, जरी हे वरी वरी तासिले तरी शुद्ध नव्हे. म्हणजे काय 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 करतात, सगळ्या अंगाला माती लावतात, म्हणजे शरीराला मातीनं शरीर घासतात तीर्थ ठिकाणी जाऊन, अथवा तप्त मुद्रेनं डाग दिले जातात काही लोकांना, आणि असं शरीर कितीही तासलं तरी ते शुद्ध होत नाही. शेणाचे गोळे गिळले, गोमूत्राचे मोगे घेतले, माळा रुद्राक्ष घातले काष्टमणी. शेणाचं गोळं काय केलं, गिळले, आणि गोमूत्राची काय केली, गाडगी घशात ओतली, किंवा रुद्राक्षाच्या माळा व काष्टमाळाच्या माळा घातल्या, माळा मुद्रांची वा रुद्राक्षांची भूषणे घातली, तरी काय होणार नाही. समर्थ म्हणतात शरीर शुद्ध होणार नाही. वेश वरी वरी केला, परी अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या धनाला आत्मज्ञानच पाहिजे. समर्थांचं काय म्हणणं आहे, वेश वरी वरी केला, नुसतं वरून सगळा दिखावा केलाय की मी खूप शुद्ध आहे, परंतु वरवर वाटेल तितके वेश घातले तरी आपले पाप दूर करण्यास आपल्याला काय पाहिजे हो, अंतकरणात जर दोष भरलेला असेल तर त्या दोषात घालवण्यासाठी, म्हणून समर्थ काय म्हणतात, वेश वरी वरी केला परी अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या धनाला काय पाहिजे, आत्मज्ञानच पाहिजे. आत्मज्ञान असेल तरच आपल्या अंतकरणातील काय होणार आहे हो, दोषाचा काय होणार आहे, अंत होणार आहे, अन्यथा होणार नाही. नाना व्रते नाना दाने, नाना योग तीर्थाटने, सर्वाहून कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. नाना व्रते नाना दाने काय सांगितलंय हो, अनेक व्रत दान योग याग तीर्थयात्रा इत्यादी सर्वाहून साधनापेक्षा आत्मज्ञानाचा महिमा काय आहे हो, कोटीपट अधिक श्रेष्ठ आहे. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा, दुष्ट पातकाची बाधा निरसून गेली. आत्मज्ञान पाहे सदा, जो आत्मज्ञानाचा नित्य विचार करतो त्याच्या पुण्याला काय नाही हो, मर्यादा नाही, सीमा नाही. म्हणजे त्याला होणारी पातकांची दुष्ट बाधा काय होते, नाहीशी होते. म्हणजे काय हो, आत्मज्ञानाने म्हणजे आत्मज्ञानाने काय ज्याची बैठक बसली त्याच्या पुण्यास काय नाही हो, सीमा नाही, त्याची सकळ पातके काय झाली हो, भस्म झाली. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा, दुष्ट पातकाची बाधा निरसून गेली. वेदशास्त्री सत्य स्वरूप, त्याची ज्ञानियांचे रूप, पुण्य झाले अमुप, सुकृत सीमा सांडिली. वेदशास्त्री सत्य स्वरूप म्हणजे वेदशास्त्रात वर्णन केलेले जे सत्य स्वरूप तेच ज्ञात्याचे काय आहे, रूप आहे. ज्ञानी काय असतो, आत्मरूपच असतात, म्हणून त्यांचे पुण्य संपत्ती काय असते, पुष्कळ असते. ज्याच्याकडं आत्मज्ञान आहे त्याच्याकडं पुण्य संपत्ती काय असते हो, पुष्कळ असते. त्याच्या सुकृताला काय राहत नाही, मर्यादा राहत नाही. या प्रचितीच्या गोष्टी प्रचिती पाहे आत्मदृष्टी, प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये. या प्रचितीच्या गोष्टी या सगळ्या काय आहेत हो, अनुभवाच्या गोष्टी आहेत. आत्मदृष्टीने अनुभव पाहावा, अनुभवाशिवाय व्यर्थ कष्ट करू नये. म्हणजे प्रचिती वाचून वृथा काय करू नये, कष्ट करू नये. समर्थ आपल्याला नेहमी सांगतात किंवा प्रचिती घ्या, परमार्थामध्ये प्रचिती घ्या. या प्रचितीच्या गोष्टी प्रचिते पाहावी आत्मदृष्टी, प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये. प्रचिती येत नसेल तर त्या परमार्थात नुसतं कष्ट देहाला देऊन उपयोगाचं नाही. आगाये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने राहो प्रत्यो निश्चयाचा. आगाये प्रचितीचे लोक हो, अहो ह्या अनुभव घेण्याची इच्छा करणारे लोक हो, अनुभवाशिवाय सगळे दुःख आहे. ह्यासाठी श्रीराम कृपेने तुम्हाला निश्चयाचा अनुभव हो, म्हणजे आत्मदर्शन प्रत्यय घ्यावा. प्रचित नसता दुःख शोक जात नाहीत, रघुरायाच्या कृपेने निश्चय प्रत्यय राहू, असं समर्थ मागतायत आपल्यासाठी. काय म्हणतायत की आगाये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो,
रघुनाथ कृपेने राहो प्रत्ययो निश्चयाचा. आत्मप्रचिती उद्या हो तुम्हाला समर्थ म्हणतायत. आत्मप्रचिती घ्या. त्या परब्रह्माची आत्मप्रचिती घेतल्याशिवाय तुम्ही जे शरीराला कष्ट देताय, कुणी उपवास करतं, कुणी त्या शरीराला बघा कित्येक जण काय हो दंडवत घेऊन जातात, पण अंतरी जर त्या परब्रह्माची ओळखच नाही घेतली तर हे केलेले सगळे कोणी चप्पल घालत नाही, 10-10 दिवस उपवास करतात, अखंड उपवास करतात, अन्न घेत नाहीत, शरीराला खूप वेदना देतात, परंतु समर्थ काय सांगतात की बाबांनो, जोपर्यंत तुम्हाला त्या परब्रह्माची प्रचिती येत नाही, आत्मप्रचिती येत नाही, तोपर्यंत हे सगळे शरीराला दिलेले कष्ट हे सगळं काय आहे हो, व्यर्थ आहे, याचा काहीही उपयोग नाही. जर म्हणून समर्थ आपल्यासाठी समर्थ देवाला निवेदन ठेवतात की काय हो, माझ्या ह्या दासांना काय यावी, प्रचिती यावी, त्यांनी आत्मप्रचिती घ्यावी, म्हणजे त्यांचं काय होईल हो, कल्याण होईल. आगाये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने राहो प्रत्ययो निश्चयाचा. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे चळाचळ निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.